आम्ही हवेचा दाब यावर प्रयोग करणार आहे. हां चला गुड गुड. आज मी तुम्हाला 3D हॅलोग्राम बद्दल माहिती सांगणार आहे. हां हो चालेल चालेल. 3D हॅलोग्राम प्रोजेक्ट हा प्रकाशाचा, परावर्तनाचा आणि पेपर्स घोष या तत्वाचा वापर करून एका पारदर्शी प्लास्टिक शीटवर 3D प्रतिमा तयार करणारा एक सोपा वैज्ञानिक प्रकल्प आहे. यामध्ये मोबाईल किंवा टॅबलेटच्या स्क्रीनवर चालणारा व्हिडिओ दिसतो. मोबाईल स्क्रीनवर येणारा प्रकाश पिरॅमिडच्या प्लास्टिकवर पडतो आणि परावर्तीत डोळ्यापर्यंत पोहोचतो, ज्यामुळे प्रतिमा 3D तयार होते. नाव आहे तयारता आणि हां बरं बरं आणखी बोलणार नाही काही खरं ना आणखी. पहिले मीठ नको टाकू, पहिले अंडा टाक. बस टाक भरपूर मीठ, टाक भरपूर मीठ. ढवळ त्याला. टाका टाकणं झालं असं. बघा आता काय दिसतंय. आता कुठं आलं ते अंड कुठं आहे? वर आहे. अंड कुठं आहे? दिसतंय का? वर आहे. बघून घ्या. वर तरंगलं ते. आता पहिल्यांदा अंड बुडाच बसलं होतं, आता अंड वर तरंगत आहे. काय झालं सण? काय झालं सण? मिठामुळे त्या पाण्याचा क्षार माझे नाव प्रेरणा दीपक नंदा गौडी. हां आम्ही केलेले आहे वॉल्कॅनो. गुड. अगं पाणी सांडून राहिलं खालून. टाक लवकर, ते खालून पाणी सांडलं आहे. टाक पटापट टाक. त्या वेगाने खाली चाललं. टाक टाक बरं बरं. बस ते वेगाने खाली चाललं. टाक 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 सोडून दे. पाणी गेलं ना त्यातलं, ते लिकेज झालं ते. बरं काही हरकत नाही. होते का? गेलं का पाणी? जाऊ दे. ठाकरे. नमस्कार. आज आम्ही मृत्यू हा प्रयोग करणार आहे. तू पेन घे. आणखी घास. उलटा घास उलटा. तो घास चांगला घास. आणखी घास. घास चांगलं. घास चांगलं.
गुड बर 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 हां माझे नाव वेदन दीपक वानखेडे. हां नमस्कार, माझे नाव नुमेर खान नाझीम खान आहे. हां माझे नाव सोहम सुरेश शिरेकर हां आहे. आज आम्ही तुम्हाला स्थिती करत होती विद्युत विद्युतचा प्रयोग दाखवणार आहे. हां लागते का इथं लावतो. दोन मिनिटं थांबा सर. प्रकार लागते काय हाताचं एक मध्ये नखाल लाव एक मध्ये हातात लाव लागते का राजे हां नमस्कार, माझे नाव सोहम संदीप गडसे. नमस्कार, माझे नाव प्रियदर्शन प्रियदर्शन. नमस्कार, माझे नाव कार्तिक रमण कुलके. हां स्टार्ट माझे नाव सय्यद अरमान सय्यद आबी. हां. माझे नाव अबूबकर खान निश्चल. हां. माझे नाव सोहम संदीप गडसे. माझे नाव कार्तिक रमण कुलके. हां चला पहिले पाणी नका टाकू एकदम पहिले कोरड्या ग्लासमध्ये दाखवा मग पाणी टाका हां तुम्ही सांगा तोंडानं हां टाका आता पाणी टाक भरपूर टाक भरपूर ओके दिसते का प्रतिबिंब ते थोडासा दूर धर बाण मोठा झाला तो टोक अजून एक टोक नाही हां दिसते ना रे हां टोक इकडे धर